कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कुलगुरू डॉक्टर डी शिर्के सर, कुलसचिव डॉक्टर व्ही शिंदे सर, या ठिकाणी 2 डीन्स ज्याला मराठीमध्ये अधिष्ठाता म्हणतात उपस्थित आहेत, ज्यांच्याकडे अकॅडमिक रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही दिलेली आहे. ते डॉक्टर एस महाजन कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे अधिष्ठाता आहेत आणि डॉक्टर MS देशमुख जे ह्युमॅनिटीचे अधिष्ठाता आहे. या ठिकाणी शिवाजी विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, पालक, विद्यार्थी बंधू आणि बंधू. आजचा जो शिवाजी विद्यापीठानं आयोजित केलेला उपक्रम आहे त्याचं नावच असं आहे की शिवाजी विद्यापीठात आता 12वी नंतर ही शिक्षणाची संधी. म्हणजे यापूर्वी नव्हती का, हा एक कदाचित आपल्या मनामध्ये प्रश्न पडला असेल. शिवाजी विद्यापीठाची स्थापना 1962 साली झाली. त्यानंतर जवळजवळ 50 वर्षापर्यंत 12वी नंतर पदवीचं शिक्षण घेण्याची सुविधा शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये नव्हती. गेले 10-12 वर्षापासून 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांच्यासाठी काही आपण अभ्यासक्रम सुरू केले आणि त्याची माहिती आपल्यासोबत इथे सादर केली. त्यामुळं हा जो विषय आहे की विद्यापीठामध्ये 12वी नंतरचं पदवीचं शिक्षण मिळतंय, हेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती नाही. त्यामुळं सर्वांच्या मध्ये हे अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी आणि आपल्या विविध अभ्यासक्रमांचं महत्त्व आणि वैशिष्ट्य सांगण्यासाठी आपण अशा पद्धतीचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले. तर आता आपण आपल्या मनामध्ये अजून एक प्रश्न पडला असेल की 12वी नंतर विद्यापीठातच काय यावं, कारण 12वी नंतर जर आजूबाजूला पाहिजे महाविद्यालय, बरीचशी कॉलेजेस, बऱ्याचशा शाळांच्या मधून सुद्धा आता काही पदवी अभ्यासक्रम सुरू झालेले आहे. ही सगळी इथं फॅसिलिटी असताना, ही सुविधा असताना आपण विद्यापीठात करतात. तर त्यासाठीच ही कार्यक्रम आपण आयोजित केलेली आहे की विद्यापीठात नेमकं काय काय आणि कशासाठी आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना तिथं पाठवायचं आहे आणि कशा पद्धतीची फॅसिलिटी तिथं आहे, काय त्याचा फायदा होणार आहे आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पालकांना, आपल्या मुलांना आणि मुलींना, हे सुद्धा आपण सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट असं आहे की शिवाजी विद्यापीठाचं जे आवार आहे ते 853 एकराचं आहे, पोल्युशन फ्री आहे आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. हे जे काय फ्युचरिस्टिक एज्युकेशन सिस्टीम जे प्रत्येक विद्यार्थ्याला समजण्याची गरज आहे की बाबा आपल्याला कुठेही गेलो तर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण कसं व्हायचं असेल तर शिवाजी विद्यापीठात ते मॉडेल आपण पाहिलं की आपल्यामध्ये सुद्धा आपसुकच तसे काही गुणधर्म येतात. आणि त्यामुळं ही पहिली, मला वाटतं त्याचा पहिला फायदा तुमच्या मुलामुलींना, विद्यार्थ्यांना, पाल्यांना हा मिळणार आहे की विद्यापीठाचं विस्तीर्ण असं आवार जे पोल्युशन फ्री आहे, ज्याला आम्ही ग्रीन कॅम्पस म्हणतो, त्या आवारामध्ये अगदी पर्यावरणपूरक वातावरणामध्ये आपल्या सर्व पाल्यांना तिथे शिकण्याची संधी मिळणार आहे. हा एक फायदा आहे. दुसरा फायदा शिवाजी विद्यापीठामध्ये असं सांगता येईल की जवळजवळ 90% प्राध्यापक हे PhD होल्डर्स आहेत, उच्च विद्या विभूषित असे शिक्षक जे आपल्या पाल्यांना शिकवणार आहेत ते स्वतः एक्सपर्ट आहेत, PhD होल्डर आहेत, एका विविध त्या विषयातल्या डोमेनमध्ये ते एक्सपर्ट आहेत. त्यांचा डायरेक्ट संपर्क आपल्या पाल्यांना मिळणार आहे, त्यांचं कोचिंग मिळणार आहे, त्यांचं मेंटरिंग मिळणार आहे, त्यांचं गायडन्स आणि मार्गदर्शन मिळणार आहे. ते चांगलं समुपदेशन करू शकतात. त्यातले बरेचसे प्राध्यापक हे फॉरेन रिटर्न आहेत. आपल्या शिवाजी विद्यापीठामधले बरेचसे प्राध्यापक असे आहेत की ज्यांना इंटरनॅशनल एक्सपोजर आहे. इंटरनॅशनल एक्सपोजरचा काय फायदा आहे असं तुम्ही कदाचित विचारूया. कारण इंटरनॅशनल एक्सपोजर मिळाला, इंटरनॅशनल कुठेतरी इन्स्टिट्यूटमध्ये तो गेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी क्षमता आहे, काहीतरी कुवत आहे, काहीतरी एक्सपर्टाईज आहे म्हणून तिथे गेलेला आहे आणि तिथलं ज्ञान घेऊन तो परत आला आहे शिक्षक. आणि त्यामुळं आपल्या पाल्यांना अतिशय चांगलं समुपदेशन करू शकतो ही एक खात्री आपण बाळगली पाहिजे. हे फार महत्त्वाचे या ठिकाणी फायदे जे शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये तुम्हाला मिळणार आहेत, तुमच्या पाल्यांना मिळणार आहेत, हे सांगणं आमचं कर्तव्य आहे. त्यानंतर पाहिलं तर विद्यापीठाला
सर्वात म्हणजे आपलं ज्यावेळी नॅक झालं त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये नॅक A++ दर्जा मिळवणारे पहिलं विद्यापीठ आपलं. आणि त्यामुळं नॅक A++ मिळवत असताना आपले शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांची क्षमता, इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी, इथल्या सपोर्टिंग सर्व्हिसेस काय आहेत हे थर्ड पार्टी येऊन आमची परीक्षा घेते आणि त्याच्यावरून आपल्याला ग्रेड मिळते आणि ती ग्रेड एकदम हायएस्ट मिळालेली आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं क्वालिटी एज्युकेशन आपण देतो हे तुम्हाला लक्षात आलं. विद्यापीठात डायरेक्ट आपण शाळामध्ये 11वी 12वी किंवा ज्युनियर महाविद्यालयामध्ये 11वी 12वी केले, डायरेक्ट विद्यापीठामध्ये येण्याचे फार बेनिफिट्स आहेत. ते म्हणजे अशा पद्धतीची सुविधा आपल्या इतर ठिकाणी उपलब्ध नसते. ते काही गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. आता दुसरा इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीचा फायदा आपल्या पाल्यांना होऊ शकतो ते म्हणजे आता BA स्पोर्ट्सचा कोणतरी विषय काढला, MCAचा कोणतरी BCAचा विषय काढला, असे जे काही अंडरग्रॅज्युएट कोर्सेस इथं दाखवण्यात आलेले आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळा आपल्या विद्यापीठामध्ये करोडो रुपयेचं उपकरण हे इक्विपमेंट या ठिकाणी त्या आपल्या प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध आहे. फक्त आम्हाला पॅशनेट विद्यार्थी मिळाला की त्याला कशा पद्धतीची फॅसिलिटी म्हणजे तो स्वतः जाऊन ते उपकरण ते इक्विपमेंट हाताळू शकतो अशा पद्धतीची फॅसिलिटी आपल्याला म्हणजे वर्ल्ड क्लास लॅबोरेटरीची फॅसिलिटी आपल्या विद्यापीठामध्ये जी आहे इतर ठिकाणी तुम्हाला IIT, NIT किंवा इव्हन वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी जे काही उपकरणं आहेत ते उपकरणं आपल्या विद्यापीठामध्ये अतिशय कमी फीमध्ये तुम्हाला वापरता येतात, हाताळता येतात, त्याची माहिती घेता येते आणि अशा पद्धतीनं तुम्हाला त्यामध्ये अधिकाधिक कौशल्य सुद्धा मिळतं. हे जग हे कौशल्यावर आधारित आहे. त्यामुळे कौशल्यावर आधारित बरीचशी आम्ही उपकरणं त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. विद्यार्थ्यांनी तिथं जाऊन अधिकाधिक माहिती घेणं, अधिकाधिक ज्ञान प्राप्त करणं ही आज काळाची गरज पडते. तर ते ज्ञान घेण्यासाठी ती फॅसिलिटी तर पाहिजे, तर तशा पद्धतीच्या फॅसिलिटीज आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहेत. विद्यापीठातलं स्पोर्ट्स सेक्शन आताच बनसोडे सरांनी त्याची माहिती सांगितली. आपला पाल्य एखाद्या कोर्समध्ये शिक्षण घेत आहे पण त्याला जिमखाना असेल, नंतर इतर काही ग्राउंडची फॅसिलिटी असेल. आपल्याकडं सर्वात प्रथम सिंथेटिक ट्रॅकची उभारणी झालेली आहे आपल्या विद्यापीठामध्ये. त्या ट्रॅकची किंमत जवळजवळ कोट्यामध्ये जाते पण ती फॅसिलिटी आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही खेळाडू नसाल पण जर तुम्हाला हौशी खेळाडू असाल किंवा तुम्हाला वाटलं काहीतरी व्यायाम करणं गरजेचं आहे तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं जाऊन व्यायाम करू शकता आणि आपलं शरीर चांगलं शरीराबरोबर सुद्धा बौद्धिक क्षमता सुद्धा वाढवू शकता. अशा पद्धतीची सुविधा तिथं आहे. थोडक्यात या पद्धतीनं सांगायला झालं तर स्पोर्ट्सचं आताच मान्य कुलगुरूंच्या हस्ते आपण 6 विद्यार्थ्यांचा सत्कार करून आलो. तर त्या विद्यार्थ्यांचा सत्कार का केलाय तर त्या विद्यार्थ्यांनी अतिशय ग्रामीण, खेडवळ आणि प्रतिकूल परिस्थितीतून शिकवून BA, BCom, BScच्या अभ्यासक्रमाला शिकवून ते आता आपल्या खेळामध्ये भाग घेत आहेत. ते घेत असताना ऑल इंडियाच्या टीममध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आता त्यांना फ्रान्समध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे. फ्रान्समध्ये जात असताना 12 जणांच्या टीममध्ये जवळजवळ 6 विद्यार्थी हे शिवाजी विद्यापीठाचे आणि साहजिकच जर आंतरराष्ट्रीय दर्जावर जर सिलेक्शन होत असेल तर लगेचच आपल्यासमोर मुद्दा उपस्थित होतो पालकांच्या की याचा खर्च कोण करणार. त्याला खर्च काय साधा सुद्धा नसतो, हजारात नसतो, लाखात असतो. तर मान्य कुलगुरूंचा आत्ताच आपण एक निर्णय क्षमता पाहिली. काकांना त्यांनी सांगितले की तुम्ही काळजी करू नका, रायटर एका सेकंदात त्यांनी डिसिजन घेतला. असेच डिसिजन आम्ही काही मिनिटात घेत असतो. त्यामुळं मान्य कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली ह्या 6 विद्यार्थ्यांना 15 लाखाचं अनुदान इमिजिएटली आम्ही सँक्शन केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या किट पासून
त्यांच्या एअरफेअरपासून बस प्रवासापासून त्यांच्या जेवण आणि डाएटचा खर्च सुद्धा शिवाजी विद्यापीठ उचलणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या फायद्याच्या गोष्टी या विद्यापीठात शिकायला आल्यानंतर होतात आणि त्यामुळं या विद्यापीठामध्ये एक अशी इकोसिस्टीम आहे की त्यामध्ये आपल्या पाल्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकतो. बरेचसे त्याच्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत. त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये एक्सपोजर मिळेल, त्या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन मिळेल. आता आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी वाचतो सुद्धा की आजकाल मॅक्झिमम जी काही यंगस्टर आहेत त्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं आहे. प्रामुख्याने याच्यामध्ये पुढं असलेली जनता आहे ती म्हणजे IITची. IIT NITची मुलं फार हुशार असतात आणि ते काहीतरी स्वतःचं स्टार्टअप चालू करतात. पण आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी अशा पद्धतीची सुविधा निर्माण करून देण्यासाठी स्टार्टअपची सुविधा काहीतरी आपण दिली पाहिजे. म्हणून आपण सेक्शन 8 कंपनीची स्थापना शिवाजी विद्यापीठामध्ये केली आहे. सेक्शन 8 कंपनी काय आहे? समजा आपल्या मुलांच्या मनामध्ये एखादी आयडिया आली असेल, ती आयडिया कोणतीही असू दे, त्या आयडियाचं रूपांतर एखाद्या प्रोटोटाईप डिव्हाइसमध्ये करायचं असेल तर ती सेक्शन 8 कंपनी जी विद्यापीठामध्ये आहे ती त्याचं कोचिंग करते, त्याला मार्गदर्शन करते आणि त्याला फायनान्शियल असिस्टन्स पण देते. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी मार्फत भरघोस निधी शिवाजी विद्यापीठाला मिळतो. त्या निधीतून त्या विद्यार्थ्याला आपण तशा पद्धतीची सुविधा देऊ शकतो जेणेकरून तो BA, BSc, BCom, BTech अशा कोर्समध्ये ऍडमिशन घेऊन सुद्धा स्वतःचं काहीतरी करू शकतो, काहीतरी एक्सपिरियन्शियल लर्निंग किंवा प्रयोग करू शकतो आणि त्याच्यामध्ये यश मिळालं तर स्वतःची कंपनी सुद्धा स्थापन करू शकतो. अशा सर्व पद्धतीची तिथं आपण सुविधा त्या ठिकाणी दिलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना अगदी अंडर ग्रॅज्युएट बीटेकचे काही विद्यार्थी आहेत, BSc, MSc नॅनो सायन्सचे काही विद्यार्थी आहेत किंवा इकॉनॉमिक्स पण काही विद्यार्थी आहेत. असे चांगले विद्यार्थी आहेत ज्यांना फर्स्ट इयरला आमच्या एक्सपर्टनी थोडाफार समुपदेशन केल्यानंतर त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या अंगामधल्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते विचार करू लागतात आणि त्यांना लक्षात येते की आपल्यामध्ये ही सुद्धा कला आहे. तर असे काही विद्यार्थी आम्हाला भेटले की ज्यांनी थर्ड इयरमध्येच असताना पेटेंट्स केलेले. पेटेंट्स करणे ही काही साधी गोष्ट नाही. तर पेटेंट एका विद्यार्थ्याला करायचं असेल तर त्याला खर्च आला. आयडिया पहिल्यांदा पाहिजे, आयडिया पेपरवर उतरवली पाहिजे, पेपरवर कशी लिहायची हे आपले प्राध्यापक शिकवतात आणि ते सगळं तयार झाल्यानंतर पेटेंट सबमिट करायचं असेल तर त्याला खर्च होतो. ते खर्च कोण करणार? तर आपल्या विद्यापीठाची ती पॉलिसी आहे की 100% पेटेंटसाठी विद्यार्थ्यांचा जो खर्च आहे ते विद्यापीठ करते. म्हणजे फक्त तुम्ही पुढे यायचं आहे, सर आय एम रेडी विथ माय पेटेंट, मला हे पेटेंट सबमिट करायचं आहे, त्याला जो काही खर्च आहे ते विद्यापीठ देतोय आणि अशा पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्यांना मोटिवेशन देतोय, प्रोत्साहन देतोय, त्यांचं नर्चरिंग मेंटरिंग करतोय, त्यांचं समुपदेशन करतोय आणि त्याचा फायदा ह्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. आणि बरेचसे थर्ड इयर आणि सेकंड इयरचे विद्यार्थी हे पेटेंट सबमिट करू लागलेले आहेत आणि थर्ड इयरमध्ये पेटेंट सबमिट केलं की अजून थोडा अनुभव त्याला मिळाला की त्या पेटेंटचं रूपांतर टेक्नॉलॉजीमध्ये कसं करता येईल आणि टेक्नॉलॉजीचं रूपांतर मार्केटमध्ये कसं आणता येईल आणि ते मार्केटमध्ये माझा प्रॉडक्ट कसा येईल याची सुद्धा त्याच्यामध्ये एक दिशा, एक दृष्टी त्या विद्यार्थ्याला मिळते. अशा पद्धतीचं एक चांगलं अनोखं उदाहरण अशा पद्धतीचं कौशल्य विकासाची योजना आहे विद्यापीठामध्ये. असे बरेचसे उपक्रम मला सांगता येतील आणि त्यामुळे हे जे काही आता BSc, BA, BCom, BTechचे कोर्सेस आपण दिले त्याचा लाभ आपल्या सर्वांनी घेतला पाहिजे. बरेचसे त्याच्यामधले फायदे आहेत पण मला जास्त वेळ नाही आहे. पण असे फायदे आहेत की विद्यापीठामध्ये आल्यानंतर आपला विद्यार्थी, आपला बाल्य मुलगा मुलगी त्यांना एक नवी दिशा मिळेल, विचारांना नवा आयाम मिळेल, जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ होण्यासाठी सुद्धा त्यांना फार फायदा मिळेल. इंटरनॅशनलायझेशन म्हणून एक आपली इंटरनॅशनल अफेअर्स सेल म्हणून एक सेल आपल्याकडे आहे ज्याच्या मार्फत आपण दरवर्षी चांगल्या नामवंत इंटरनॅशनल व्यक्तींना, शास्त्रज्ञांना, प्राध्यापकांना, अभियांत्रिकी शाखेतील काही लोकांना आपण या ठिकाणी बोलवतो आणि त्यांची व्याख्यानं ठेवतो. त्यांना आपण एकत्रित करून कॉन्फरन्सेस घेतो. त्या सुद्धा कॉन्फरन्सेसला अटेंड केले की आपल्या पाल्यांना वेगवेगळ्या कक्षा, जे काही जगात आत्ताचं वातावरण आहे, जगात कोणतं नॉलेज आता सुरू आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, नॅनो टेक्नॉलॉजी असो, बायोटेक्नॉलॉजी असो,
नेमकं जगामध्ये काय चाललंय, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये काय चाललंय, हे शिवाजी विद्यापीठामध्ये बसून आपल्या पाल्यांना त्याची माहिती मिळवता येते. हे इंटरनॅशनलायझेशन फार महत्वाचं आहे. तसंच इंटरनॅशनल काही देशातून आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत ते 40पेक्षा अधिक विद्यार्थी परदेशातून इथं आलेले आहेत. मग जर परदेशातून इथं विद्यार्थी येत असतील तर कोल्हापूर जिल्ह्यातून काय येत नाहीत हा प्रश्न आहे. येतात, पण अधिक अजून चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे. बायोडायव्हर्सिटी फार चांगली आहे. जवळजवळ 150पेक्षा जास्त पक्ष्यांची तिथं हे आहे. जर एखादा विद्यार्थी झूलॉजी किंवा लाईफ सायन्सेसमध्ये त्याला इंटरेस्ट असेल तर नुसतं जाता तुम्हाला बरंचसं तिथं म्हणजे बघायला मिळतं, जे आजकाल सिटीमध्ये पाहायला मिळत नाही. हे सिटीतच आहे पण थोडंसं वेगळं आहे. बायोडायव्हर्सिटी पार्क आपल्याकडे आहे. तसंच बोटॅनिकल गार्डन आहे. जवळजवळ 50 एकरमध्ये बोटॅनिकल गार्डन आहे. वनस्पतींची माहिती तुम्हाला तिथे मिळते. फूड टेक्नॉलॉजीमध्ये बरेचसे आपण अनोखे उपक्रम घेतलेले आहेत. एक मिलेटचं आमच्याकडे वर्कशॉप होतं. त्या मिलेटच्या वर्कशॉपमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी जवळजवळ 20 ते 25 असे प्रोजेक्ट सादर केले. ते सगळ्या प्रोजेक्टवर आम्ही पेटेंट सादर करा म्हणून सांगितले. मला वाटतं त्यातले 50% पेटेंट हे विद्यार्थ्यांनी घेऊन ठेवलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीची विद्यार्थ्यांच्या विचारांना नवी चालना या ठिकाणी विद्यापीठात मिळू शकते. ही खात्री आपण सर्वांनी बाळगली पाहिजे. विविध अभ्यासक्रमांना आपण आपले इथं उपस्थित असणारे सर्व पालक, त्यांचे पाल्य आणि आपल्या आजूबाजूचे जे काही विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, नातेवाईक कोण असतील, त्या सर्वांना आपण ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. अगदी कोल्हापूरपासून फार दूर आमचे इथे शर्मा सर आहेत, मणिपूरचे आहेत. मणिपूर म्हणजे फार दूर आहे. आपण फक्त टेलिव्हिजनवर बघतो. पण त्या मणिपूरवरून जवळजवळ 7 विद्यार्थी आपल्या एका अभ्यासक्रमामध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. एवढ्या लांब इथं आलेले आहेत. कोल्हापूरची संस्कृती वेगळी, खाणं पिणं वेगळं, तरी सुद्धा ते इथं आलेत आणि हे त्या ठिकाणी चांगलं शिक्षण या ठिकाणी घेत आहे. नेटवर्किंग जे आहे, नॅशनल लॅबोरेटरीज जे असतात, IIT असेल, NCL असेल, NIT असेल, ARCI हैदराबाद असेल, बऱ्याचशा अशा इंटरनॅशनल दर्जाच्या प्रीमियर इन्स्टिट्यूट्स आपल्या भारतामध्ये आहेत. त्यांच्याबरोबर आपला MOU जवळजवळ 100पेक्षा जास्त मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग आपण त्या ठिकाणी साईन केलेलं आहे. त्यामार्फत सुद्धा विद्यार्थी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राममध्ये जाऊ शकतात. बरेचसे विद्यार्थी परदेशात पण आमचे गेलेले आहेत, जे स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामच्या मार्फत गेलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन 6 महिन्याची इंटर्नशिप करून परत येता येते. तो एक्सपोजर घेता येतोय. म्हणजे अशा बऱ्याचशा फॅसिलिटीज आपल्या विद्यापीठामध्ये आहेत, ज्या इतर ठिकाणी नाही. आणि त्यामुळं हे जे आम्ही टायटल दिले, शिवाजी विद्यापीठात आता 12वी नंतर शिक्षणाची संधी, तर त्याचे वेगळे आयाम आहेत, असे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत. ते डायमेन्शन्स आपण समजावून घेतले पाहिजे आणि इतरांना सांगितले पाहिजेत की बाबा हे खरोखरच वेगळं काहीतरी या ठिकाणी चाललंय, आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. तर निश्चितच मला वाटतं याचा आपण आणि इतर आज जे कोण आले येऊ शकले नाही, आपल्या आजूबाजूचे मित्रमंडळी, आपल्या गल्लीतले, आपल्या गावातले कोण असतील तर निश्चितच त्यांनाही सांगा. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा ती माहिती मिळवू शकता. कोणत्याही पद्धतीचं हेल्प लागणार असेल, मदत लागणार असेल तर आमचा स्टाफ या ठिकाणी बसलेला आहे, तो मदत देण्यासाठी तत्पर आहे. आताच इथं तळुले सर होते, जे इकॉनॉमिक्सचं त्यांनी सांगितलं, ते स्वतःच एक इंटरनॅशनल एक्सपर्ट आहे. त्यांच्याकडे जवळजवळ कोट्यावधी रुपयाचे प्रोजेक्ट्स आहेत जे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपले प्राध्यापक काम करतच असतात, पण त्या प्राध्यापकांच्या बरोबर असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचं एक्सपोजर मिळतं. कशा पद्धतीनं आपण प्रोजेक्ट लायचे, काय करायचे, हे सगळे एक्सपोजर या विद्यार्थ्यांना मिळतंय. आजकाल फक्त डिग्री मिळवून उपयोग नाही, तर डिग्रीच्या बरोबर काहीतरी कौशल्य आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवलं पाहिजे. ते कौशल्य मिळवण्यासाठी सुद्धा भरपूर सुविधा शिवाजी विद्यापीठामध्ये आहे. तर हे थोडक्यात माहिती मी आपल्यासमोर दिली. आपल्या अजून काही शंका असतील तर निश्चितच आपण विद्यापीठात एकदा या, पहा आणि कशा पद्धतीचं मी थोडक्यात आता संशोधनावर जास्त काय बोललो नाही, कारण संशोधनामध्ये विद्यापीठ तर वर्ल्ड क्लास फॅसिलिटीचं नंबर 1 युनिव्हर्सिटी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्याच्यामध्ये बऱ्याचशा आता 12वीच्या मुलांना जास्त माहिती नसते काय आहे ते संशोधन म्हणजे काय, रिसर्च पेपर्स म्हणजे काय, सायटेशन H इंडेक्स म्हणजे काय,
तर ह्या रिसर्च मॅट्रिक्समध्ये सुद्धा आपलं विद्यापीठ टॉप मोस्ट आहे आणि त्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोट्यावधी रुपयाचं फंडिंग आपल्याला मिळतंय आणि त्या फंडिंगमधून आपण एक चांगली सदृढ अशी इकोसिस्टीम निर्माण केलेली आहे, जेणेकरून त्याचा सुद्धा फायदा आपल्या पाल्यांना मिळेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्याच आहात, आपल्याला समजलं असणारच आहे, इतरांनाही सांगा अशी मी नम्र विनंती